शिंदेच्या सहकार्यानं 1,000 रुपयांची लाच स्वीकारत असताना तिऱ्हेच्या ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडले। विवाह नोंदणीचा दाखला देण्यासाठी ज्यूस विक्रेत्यामार्फत 1,000 रुपयांची लाच घेताना तिरेच्या ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुरुवारी उत्तर पंचायत समितीच्या कार्यालयाबाहेर रंगेहात पकडले। विठ्ठल पांडुरंग शिंदे, राहणार प्रतापनगर, सोलापूर असं लाच प्रकरणी कारवाई केलेल्या ग्रामसेवकाचं नाव असून त्यांची नेमणूक तिरे ग्रामपंचायतीत असून बेलाटीचाही अतिरिक्त पदभार त्यांच्याकडे होता। बेलाटी येथील विवाहित तक्रारदाराला विवाह नोंदणीचा दाखला हवा होता आणि ग्रामपंचायतीत अर्ज करून ग्रामसेवक शिंदे यांच्याशी संपर्क साधल्यावर या कामासाठी 1,000 लाचेची मागणी केली। यावर तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला। यावर पोलिसांनी सापळा रचला आणि गुरुवारी दुपारच्या सुमारास ग्रामसेवक शिंदे हे उत्तर पंचायत समितीच्या कार्यालयात आले तेव्हा तक्रारदाराला या कार्यालयात येण्यास सांगितलं। त्यानुसार तक्रारदाराने त्यांची भेट घेतली आणि ग्रामसेवक शिंदे यांनी कार्यालयासमोरील ज्यूस विक्रेते खलील शब्बीर नदाफ, राहणार समाधाननगर, अक्कलकोट रोड यांच्याकडे 1,000 रुपये देण्यास सांगितलं। त्याचप्रमाणे तक्रारदाराने नदाफ यांच्याकडे 1,000 रुपये दिले। नदाफ यांनी पैसे मिळाल्याचा इशारा केल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी दोघांभोवती गराडा घातला। या दोघांना ताब्यात घेऊन सदर बाजार पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक महाडिक करीत आहेत।